नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी इन्साइडर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असणारा एक सराव प्रश्नसंच अभ्यासणार आहोत आणि हा जो सराव प्रश्नसंच आहे हा फक्त आपलं रिव्हिजन म्हणून घेण्यात येत आहे। तर पहा, यामध्ये इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र आणि चालू घडामोडी म्हणजेच करंट अफेअर्स 2020-2021 या वर्षाचे आपण घेत आहोत। तसेच यातील जे काही प्रश्न आहेत हे 16, 17 आणि 18 या तिन्ही वर्षी सरळ सेवा पद्धतीमध्ये म्हणजे भरती झालेले आहेत, त्यामध्ये विचारण्यात आलेले महत्त्वाचे प्रश्न होते। तसेच मित्रांनो, जर आपल्याला PDF डाउनलोड करायचे असतील तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, मराठी नोकरी, त्या ठिकाणी जाऊन आपण चॅनलला जॉईन करून PDF डाउनलोड करायचे आहेत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, अहमदनगर जिल्हा कोणत्या परिक्षेत्रामध्ये येतो? पहा, अहमदनगर जिल्हा मित्रांनो इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा। प्रश्न महाराष्ट्राचा भूगोल यावर हा विचारण्यात आलेला प्रश्न आहे। अहमदनगर जिल्हा कोणत्या परिक्षेत्रामध्ये येतो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, नाशिक परिक्षेत्रामध्ये अहमदनगर जिल्हा आहे। तर पहा, अहमदनगर जिल्हा हा नाशिक परिक्षेत्रात येत असून महाराष्ट्रात एकूण 6 विभाग आहेत। कोणते कोणते? पहा, लक्षात ठेवायचे 6 विभाग आहेत। यामध्ये पहिला विभाग आहे कोकण, यानंतर आहे पुणे, यानंतर आहे नाशिक, यानंतर आहे औरंगाबाद, हे झाले 4, औरंगाबाद, अमरावती 5, लक्षात ठेवायचे मित्रांनो 6ची 6 विभाग, आणि 6वा आहे तो आहे नागपूर। कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर हे 6 विभाग आहेत आणि अहमदनगर जिल्हा हा नाशिक परिक्षेत्रामध्ये येतो। प्रश्न क्रमांक 2 आहे, नागपूर हे कोणत्या महामार्गावरील महत्त्वाचे जंक्शन आहे? नाशिक कोणत्या महामार्गावरील महत्त्वाचं जंक्शन आहे? याचं उत्तर आहे पहा, मुंबई कोलकाता महामार्गावरील महत्त्वाचं जंक्शन आहे नागपूर। आणि नागपूर हे जे आहे भारताचं मध्यवर्ती ठिकाण म्हणून त्याला ओळखलं जातं आणि महाराष्ट्राची उपराजधानी देखील नागपूर आहे, पर्याय क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 3 आहे पहा, नर्मदा नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो? नर्मदा नदीचा उगम, याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, अमरकंटक या ठिकाणी नर्मदा नदीचा उगम होत आहे। आणि अमरकंटक हे जे आहे विंध्य पर्वतातील सर्वात उंच ठिकाण आहे। कशातील? विंध्य पर्वत जे आहे यामधील सर्वात उंच ठिकाण आहे अमरकंटक, लक्षात ठेवायचा महत्त्वाचा प्रश्न हाही येऊ शकतो। आणि नर्मदा नदीवर सरदार सरोवर हे धरण बांधण्यात आले आहे नर्मदा नदीवरती, पर्याय क्रमांक 4, अमरकंटक या ठिकाणी नदीचा उगम आहे। प्रश्न क्रमांक 4 आहे, मूळ रेखावृत्त हे कोणत्या देशातून जातं? जे मूळ रेखावृत्त आहे ते कोणत्या देशातून जातं? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, इंग्लंड या देशामधून मूळ रेखावृत्त जात आहे। तर मित्रांनो पहा, लंडन जवळील ग्रीनिच शहरावरून जाणाऱ्या काल्पनिक रेखावृत्ताला मूळ रेखावृत्त असं म्हणतात आणि 0 डिग्री म्हणजे 0 अंश रेखावृत्तावरून जागतिक प्रमाणवेळ ही निश्चित केली जाते, म्हणून त्यास ग्रीनिच रेखावृत्त असेही म्हटलं जातं। पर्याय क्रमांक 3, इंग्लंड या देशातून मूळ रेखावृत्त जात आहे। प्रश्न क्रमांक 5 आहे, नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजेच नारी कोणत्या ठिकाणी आहे? पहा, नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट कोणत्या ठिकाणी आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, भोसरी या ठिकाणी, म्हणजेच भोसरी म्हणजे जिल्हा येतो पुणे, पुणे जिल्ह्यात भोसरी एक ठिकाण आहे, त्या ठिकाणी नारी म्हणजे नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट आहे, पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6 आहे, दाभोसा धबधबा हा पालघर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? कोणता? दाभोसा धबधबा, याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, जव्हार तालुक्यामध्ये दाभोसा धबधबा आहे। आणि जव्हारलाच पालघरचे महाबळेश्वर असे देखील म्हणतात। पालघरमध्ये डहाणू, पालघर, जव्हार या 3 नगरपालिका असून वसई विरार ही महानगरपालिका आहे। पहा, 3 नगरपालिका आणि 1 महानगरपालिका, पर्याय क्रमांक 3 जव्हार या तालुक्यामध्ये दाभोसा धबधबा आहे। प्रश्न क्रमांक 7 आहे, खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेत चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण आहे? पहा, चिखलदरा थंड हवेचं ठिकाण कोणत्या पर्वतरांगेत येतं? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सातपुडा पर्वतरांगेमध्ये चिखलदरा थंड हवेचं ठिकाण आहे। तर पहा मित्रांनो, चिखलदरा या ठिकाणाला विदर्भाचे काश्मीर म्हणतात। कोणतं? विदर्भाचं काश्मीर हे चिखलदरा या ठिकाणाला म्हणतात आणि विदर्भाचे नंदनवन असेही त्याला म्हणतात। तसेच हे ठिकाण अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे, लक्षात ठेवायचे चिखलदरा हे कोणत्या ठिकाणी आहे? अमरावती जिल्ह्यात आहे। आणि चिखलदरा यामध्येच कॉफीचे मळे देखील पिकवले जातात चिखलदऱ्यात, आणि हे जे आहे सातपुडा पर्वतरांगेत आहे, पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 8 आहे, महाराष्ट्रात आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची वने कोणती आहेत? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, पानझडी वने जे आहेत हे महाराष्ट्रात आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची वने आहेत। तर पहा, महाराष्ट्रात पानझडी वने कोणती कोणती आहेत? पानझडी आर्द्रवनातील वृक्ष महत्त्वाचे कोणते आहेत? चंदन, साग, पळस आणि साल हे जे वृक्ष आहेत हे पानझडी आर्द्रवनातील महत्त्वाचे वृक्ष आहेत। प्रश्न क्रमांक 9 आहे, नागार्जुन सागर हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे? कोणतं? नागार्जुन सागर,
याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 कृष्णा नदीवरती बांधण्यात आलेलं धरण आहे। आणि नागार्जुन सागर हे जे धरण आहे हे नलकोंडा आणि गुंटूर या जिल्ह्यांमध्ये कृष्णा नदीवर बांधण्यात आलं आहे। 1967 मध्ये या धरणाचं काम पूर्ण झालेलं होतं 1967 मध्ये। प्रश्न 10वा आहे पुणे जिल्ह्यातील भाटघर हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे। पहा मित्रांनो वरचे दोन्हीही प्रश्न आहेत हे महत्त्वाचे प्रश्न आहेत। भारताचा भूगोल यावर आधारित हे महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि हे प्रश्न आपल्याला नेहमी विचारण्यात येणारे प्रश्न आहेत। याचं उत्तर आहे पहा वेळवंडी या नदीवरती पुणे जिल्ह्यातील भाटघर हे धरण बांधण्यात आलेलं आहे। आणि पहा पुणे जिल्ह्यामध्येच मुळा नदीवरती खडकवासला हे धरण बांधण्यात आलेलं आहे। कोणत्या नदीवरती? मुळा या नदीवरती खडकवासला नावाचं धरण आहे। वेळवंडी नदी भाटघर धरण आहे। पर्याय क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 11 आहे पहा खालीलपैकी रस्त्याचा प्रकार नाही। कोणत्या रस्त्याचा प्रकार नाही? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तालुका रस्ते मानले जात नाहीत। यामध्ये ग्रामीण रस्ते आहे, जिल्हा मार्ग आहे आणि राष्ट्रीय मार्ग आहे, पण तालुका रस्ते हे ग्राह्य धरले जात नाहीत। लक्षात ठेवायचे महत्त्वाचा प्रश्न देखील आहे। प्रश्न क्रमांक 12 आहे पहा महिको या कृषी संस्थेचे संशोधन केंद्र डॅश या जिल्ह्यात आहे। कोणतं? महिको। आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 जालना या जिल्ह्यामध्ये। तर पहा महिको हे जे आहे जालना जिल्हा या ठिकाणी असून संकरित म्हणजेच हायब्रिड बियाणे बियाणे निर्मित उद्योग तसेच संस्थापक आहे त्याचे बद्रीनाथ बारवाले। आणि केंद्रीय कापूस संशोधन संस्था ही जी आहे ही नागपूर या ठिकाणी आहे। कापूस तंत्रज्ञान विषयक संशोधन प्रयोगशाळा ही जी आहे ही मुंबई या ठिकाणी आहे। आणि पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणजेच कापूस पिकवणारा जिल्हा जो आहे तो यवतमाळ आहे। महत्त्वाचा प्रश्न होता कापसावरती। पर्याय क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 13 आहे पहा महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी खालीलपैकी कोणता आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 शेकरू हे जे आहे हे महाराष्ट्राचा राज्य प्राणी म्हणून ओळखला जातो। आणि शेकरू हा खारीसारखा असणारा एक प्राणी आहे। महाराष्ट्र राज्याचा प्राणी आहे शेकरू। लक्षात ठेवायचे खार आहे। महाराष्ट्र राज्याचे फुलपाखरू जे आहे ते ब्लू मॉर्मॉन आहे। महाराष्ट्र राज्याचे राज्यफळ हे जे आहे हे आंबा आहे। लोकनृत्य जे आहे ते लावणी आहे। लक्षात ठेवायचे मित्रांनो लोकनृत्य लावणी आहे। राज्य पक्षी हरियाल। लक्षात ठेवायचे हरियाल राज्य पक्षी। आणि राज्य फूल जे आहे ते तामन या नावाचं म्हणजेच मोठा बोंडारा असलेलं जारूळ। लक्षात ठेवायचे पर्याय क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 14 आहे गिरिजा ही कोणत्या पिकाची प्रमुख जात आहे? गिरिजा पिकाची कोणत्या पिकाची आहे? आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 एरंडी या पिकाची जात आहे गिरिजा। तर पहा ऊसाच्या जाती लक्षात ठेवायच्यात। ऊसाच्या जाती प्रश्न येतो आपल्याला नेहमी। यामध्ये पहिली आहे संजीवनी ही ऊसाची महत्त्वाची जात आहे। यानंतर आहे संपदा आणि यानंतर आहे कृष्णा। ह्या 3 आहेत त्या ऊसाच्या जाती आहेत। यानंतर पहा करडई पिकाच्या जाती पहा। यामध्ये भीमा, गिरणा, शारदा आणि कुसुमा ह्या ज्या आहेत त्या करडईच्या जाती आहेत। लक्षात ठेवायचे। तसेच तांदूळ पिकाच्या जाती महत्त्वाच्या आहेत। यामध्ये पहा फुले समृद्धी महत्त्वाची जात आहे फुले समृद्धी। यानंतर आहे रत्नागिरी तांदळाची जात आहे। यानंतर आहे जया। यानंतर आहे पालघर ह्या ज्या आहेत मित्रांनो तांदळाच्या जाती आहेत। यानंतर आहे वारणा, कर्जत अशा इत्यादी ह्या ज्या तांदळाच्या जाती आहेत। आणि एरंडी ही जी जात एरंडीची जात आहे गिरिजा। लक्षात ठेवायचे महत्त्वाचा प्रश्न असणार आहे। पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 15 आहे कोकणात कोणती वने आढळतात? कोकणामध्ये कोणती वने आढळतात? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 उष्णकटिबंधीय सदाहरित वने ही कोकणामध्ये आढळत असतात। तर कोकण भागात सरासरी पर्जन्य हे जे आहे पहा 2000 मिलीमीटर पेक्षा जास्त आढळते। त्यामुळे वनांची जी उंची आहे त्या ठिकाणी 60 ते 65 मीटर एवढी पर्यंत असू शकते। वनात यामध्ये वृक्ष प्रकार कोणते कोणते आहेत पहा। किंजळ हा महत्त्वाचा वृक्ष प्रकार आहे। किंजळ, साग, साल, हिरण हे जे आहे ते तेथील वृक्ष महत्त्वाचे आहेत। प्रश्न क्रमांक 16 आहे नागपूर हे शहर डॅश नदीवरती वसलेलं आहे? नागपूर शहर कोणत्या नदीवरती वसलेलं आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 नाग नदीवरती वसलेलं शहर आहे नागपूर। मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा नागपूर पोलीस भरतीसाठी महत्त्वाचा प्रश्न आहे आणि हा 2 वर्ष विचारण्यात आलेला प्रश्न होता। तर पहा नागपूर हे जे आहे नाग नदी काठी वसलेलं शहर आहे। आणि कन्नार ही नागपूरमधील प्रमुख नदी आहे। कोणती? कन्नार नागपूरमधील प्रमुख नदी आहे। लक्षात ठेवायचे नागपूर शहराच्या स्थापनेला 2002 मध्ये 300 वर्ष पूर्ण झालेली आहेत। तर पहा प्रश्न 17वा आहे भंडारदरा गावाजवळ बांधण्यात आलेला विल्सन बंधारा किंवा भंडारदरा धरण हे कोणत्या 2 टेकड्या दरम्यान पसरलेलं आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 कळसुबाई आणि बालेश्वर या 2 टेकड्या दरम्यान पसरलेलं आहे भंडारदरा धरण। तर मित्रांनो पहा
भंडारदरा हे जे धरण आहे प्रवरा नदीवर अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामध्ये आहे. कोणतं भंडारदरा कोणत्या ठिकाणी आहे? अहमदनगर जिल्ह्यात प्रवरा नदीवरती अकोला तालुका. या धरण परिसरातील प्रवरा नदीवर रंधा धबधबा त्यामुळे अंब्रेला फॉल हे धबधबा देखील आहेत. महत्त्वाचा प्रश्न होता पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 18 आहे. लेखामेढा म्हणजेच फॉरेस्ट राईट्स ऍक्ट या कायद्यान्वये सामुदायिक वन हक्क मिळवणारे देशातील पहिले गाव डॅश या तालुक्यात आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 धानोरा तालुक्यात आहे लेखामेढा. तर पहा आमच्या गावात आम्ही सरकार ही घोषणा स्वयंशासनासाठी मेंढा लेखा म्हणजेच लेखामेढा या गावातील लोकांनी दिली होती आणि गावच्या परिसरातील वनावर सामूहिक हक्काचा दावा मान्य करून घेणारे मेंढा हे देशातील पहिलं गाव ठरलेलं आहे. हे आहे धानोरा तालुक्यामध्ये. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे.